विठाला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मॉनिटर पाहिजे विठाला 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 सिद्धांत सिद्धांत काय साधू मंदिरात जात नाही, मंदिरातला देव साधूच्या घरी येतो. इथं आपण आहोत. दिंडी पाहिली आणि बापाला विचारलं, बाबा कुठं चालली ही दिंडी? बापाने सांगितलं, ग जना विश्वाचा मालक पंढरीला राहतो आणि त्याला पाहिला ही दिंडी निघाली. म्हणून बापाला जनाबाईनं आग्रह केला, बाबा मला या दिंडीत घेऊन चला. नवनाथ महाराज आंधळे बाबा बापाची पोरीची इच्छा म्हणून बापानं तिचा हात धरला आणि नाना चालत 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 दरमजल दरकोस करत आपण जसं पंढरीला जातो ना तसं ती पंढरीला जाऊन पोहोचली. चंद्रभागेचं स्नान झालं. कृष्णा बाबा दर्शनाला रांगेला लागली. दर्शन करत देवाच्या समोर आली. विश्वाचा मालक डोळे भरून पाहिला. पाहिल्याबरोबर मागच्या बापाला म्हटली, बाबा हा पांडुरंग आहे? म्हटले हो जना. हा विश्वाचा मालक आहे? हो ग जना. यालाच पाहायला लोक येतात? हो ग. मग बाबा तुम्ही जा गावाला, आता मला हाच पांडुरंग बघायचा. काय मुलगी आहे महाराज. बापाला म्हटलं तुम्ही गावाला जा, मला हा देव बघायचा. बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बरं. मुलापेक्षाही कांकणभर प्रेम मुलीवर जास्त असतं बापाचं. ज्या बापाला मुलगी नाही तो बापच दुर्भागी. मुलगी असली पाहिजे ना घरात. मुलीला मारत जाऊ नका बरं. मुलगी फार गरजेची असते. मुलीवर प्रेम असलं पाहिजे. बापाचं राहतं जरा थोडं आईपेक्षा पण जास्त. आणि मग त्या बापानं एकादशीचा मुक्काम केला संतोष महाराज. द्वादशीचा केला, त्रयोदशीचा केला, काल्याचा केला, पण पोरगी काय ऐकत नाही. पोरगी सारखं एकच म्हणते, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कुंडीला. ओ धरीला पंढरीचा चोर. काय म्हणते बाबा? शब्द केली जोडा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी. विठ्ठल पायी घातली बेडी. विठ्ठल पायी घातली बेडी. बाबा मी याला सोडू शकत नाही आता. याचं माझं काहीतरी जुनं नातं आहे. तुम्ही जा. असा कोणताच बाप नसतो बरं का पोरीला सोडून जाऊ शकत नाही. पण बापानं 5 दिवस मुक्काम केला आणि काय केलं माहितीये का? आपल्या पोरीचा हात एका संतांच्या हातात दिला. तसा बाप जात नसतो. बाप त्यालाच म्हणतात जो मुलाच्या शिदोरीची व्यवस्था करतो. तुकोबारायांनी बापाचं वर्णन केलंय. बापासाठी अभंग आहे. बाप करी जोडी लेकोराची ओढी. बाप कधी जात नसतो. मग बापानं काय केलं ऐका. जनाबाईच्या बापानं आपल्या पोरीचा हात एका साधूच्या हातात दिला. त्यांचं नाव नामदेव महाराज. नामदेवरायच्या हातात हात दिला आणि बाप बिनधास्त गावाला निघून गेला. एक वाक्य माझं ऐका. तुम्हाला जर तुमची मुलं चांगली शिकवायची असतील, बनवायची असतील, समाजात चांगली ठेवायची असतील तर इथून पुढे तुमच्या मुलाचा हात सज्जनाच्या हातात द्या. तर तुमचा हात सज्जनाच्या हातात पडला नाही मग मुलं केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोडपल्या
क्लासिक उडंगरम पनामा कोंबडा मजूर गायच्या एका दमात 100 आहे याच्याकडे जाते. तुमच्या पोराचा हात सज्जनाच्या हातात पडू द्या. हे शंकर महाराज लय गोड रामायण करतात. साखरे महाराज तुमचा काय गोड आवाज आहे, काय तुम्ही कीर्तन करता, हे आमचं नाहीये. आमचा हात एका सज्जनाच्या हातात पडलाय, साधूच्या हातात पडलाय, म्हणून आम्हाला हे जमलं. पुन्हा ऐका, चांगल्या हातात हात पडले की माणूस आपोआप मोठा होतो. चांगल्या हातात हात द्या बरं. हो, पाहिलं वा भजनामध्ये, आणि त्या नामदेवरायांच्या हातात हात दिला, बिनधास्त बाप निघून गेला. नामदेवराय भजन करत होते, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा, पायामध्ये घुंगरं. मंदिरातलं ते भजन होतं. भजन संपल्यावर पाहिलं तर कोणीतरी मुलगी आहे हाताला. विचारणा केली, का ग कोणाची मुलगी आहेस? म्हटलं अनाथ आहे. अनाथ? वडील निघून गेले, आई लहानपणीच मरून गेली, राहणार कुठं? तुमच्या हातात हात आहे, मला काय सांगता येईल? तुम्हीच बघा. साधू त्याला म्हणतात बरं. जास्या पंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी.